गुड मॉर्निंग. तर आज आमची सकाळ झाली होती सकाळी 8:30 वाजल्यापासून. नंतर मी लगेच झाडू मारून घेतला आणि धनूला आंघोळीला नेलं. बघा ती कशी हसते, तिला पाण्यासोबत खेळायला खूप आवडते. रात्रीचे राहिलेले भांडे मी घासून घेतले. त्याच्यानंतर लगेच आंघोळ करून घेतली, देवपूजा पण करून घेतली. नंतर मी साबुदाणा भिजू घातला. नंतर काय करावं म्हणून म्हटलं, हे मंदिर खूप दिवसांचं मी गावाकडून आणलेलं होतं, याचं थोडंसं डेकोरेशन वगैरे करू. डेकोरेशन करायचं म्हटल्यावर मी एकटीच कशी करणार, म्हणून माझी मुलगी पण आली आणि ती पण बोलली, आई मी तुला मदत करू लागते. नंतर ना आम्ही दोघींना पण मग त्याची जुनी डिझाईन वगैरे काढून टाकली आणि जे चांगलं होतं ते राहू दिलं, बाकीचं सर्व काढून टाकलं. लगेच गेलो भाजी मार्केटमध्ये. भाजी मार्केटमधून भाजीपाला वगैरे घेतला आणि आम्ही निघालो घराकडे. घराकडे जाताना बघा धनू बोलली, आई मला पण यायचं आहे ब्लॉगमध्ये. मग काय, तिला पण घेतलं ना. आलो घरी. घरी आल्या आल्या सामान वगैरे ठेवून दिलं. नंतर ना लगेच लागली मी स्वयंपाकाच्या तयारीला. तसा स्वयंपाक काही जास्त नव्हता. आज मला साबुदाणा बनवायचा होता म्हणून मी लगेच साबुदाणा बनायला. तसं तर मी या साबुदाण्यामध्ये कोथिंबीर टाकली होती कारण मला उपवास वगैरे नव्हता, पण तुम्हाला जर उपवास असेल तर तुम्ही नका टाकू बरं. नंतर ना साबुदाणा वगैरे व्यवस्थित फिरवून वगैरे घेतला. नंतर त्याच्यावर झाकण वगैरे ठेवून दिलं थोड्या वेळासाठी. थोड्या वेळाने साबुदाणा वगैरे छान तयार झाला. नंतर ना मी धनूला पण खायला दिला. बघा ते काय म्हणते. नंतर ना मी पण साबुदाणा वगैरे खाल्ला. जेवणाचे भांडे वगैरे आवरले आणि लगेच मी डोकं विचारलं. दिवसभर काम करून केस खूपच खराब होतात ग बाई, काय करावं. नंतर मग मी वेणी वगैरे घातली. थोडा वेळ आराम वगैरे केला. नंतर धनू बोलली, आई मला चहा बनवून दे. तर मी तिला चहा बनवून दिला. नंतर ना मला स्पेशल अशी भेंडीची भाजी बनवायची होती. त्यासाठी मी भेंडीच्या भाजीचं सगळं साहित्य कापून साईडला वगैरे ठेवलं. मग मी कुकरमध्ये डाळ आणि भात हे दोन्हीही लावून घेतले. कुकरचं झाकण वगैरे व्यवस्थित लावलं आणि भाजी करायला घेतली. भेंडीची भाजी तर मी नेहमीच बनवते, पण म्हटलं आज काहीतरी नवीन ट्राय करूया म्हणून मी अशी भाजी माझ्या मनाने बनवली, ना की मी कुठं बघितली. आणि खरंच भाजी खूप छान झाली होती. खाल्ल्यावरती आम्हा सर्वांना भाजी आवडली होती. भाजी वगैरे झाली. नंतर ना मी डाळ वगैरे काढली, पाणी वगैरे गरम केलं आणि डाळीला तडका वगैरे दिला. संध्याकाळचा टाईम झाला होता म्हणून मी लगेच दिवाबत्ती करायला घेतली. दिवाबत्ती वगैरे केली आणि मी लगेच लागली चपात्या टाकायला. चपात्या वगैरे टाकून घेतल्या आणि भांडे वगैरे घासून घेतले. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.